थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम भाकरीबरोबर पिठलं, भरीत, कांद्याचा झुणका तर आपण नेहमीच खातो. आज सिमला मिरची आणि टोमॅटोचा झुणका कसा करायचा ते बघूया. 3 सिमला मिरची आणि 1 मोठा टोमॅटो मी चौकोनी फोडींमध्ये चिरून घेतलेला आहे. 3 चमचे कढईमध्ये तेल गरम केलं. त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं घातलं आहे. मोहरी चांगली तडतडली त्यानंतर त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा हिंग घातलं आहे. आता गॅस कमी करून यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट मी घालते आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्तही घालू शकता. आता चिरून घेतलेली सिमला मिरची घालायची आहे. ही फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची. सिमला मिरची बऱ्यापैकी जाड आहे त्यामुळे 5 ते 7 मिनिट तिला आधी चांगलं परतून घ्यायचं आणि मगच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. मिरची 5 ते 7 मिनिट आपली परतून झालेली आहे. आता चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालू आणि हे दोन्ही एकत्र सुद्धा व्यवस्थित 5 मिनिट आधी परतून घ्यायचं आहे. लगेच आपण आता यावर झाकण ठेवत नाही आहोत. 5 मिनिट चांगलं परतून झालं की मग यामध्ये चवीपुरतं मीठ आपण घालणार आहोत. हे सगळं आपण मध्यम आचेवर करतो आहोत. खूप मोठी आच ठेवायची नाही. चवीपुरतं मीठ घालते आहे आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी अगदी पाव चमचा मी साखर घातली आहे. साखर ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर साखर नाही घातली तरीही चालेल. आता हे दोन्ही एकत्र पुन्हा छान 5 ते 7 मिनिट पुन्हा परतून घ्यायचं आणि नंतर यावरती झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. अधूनमधून झाकण काढून भाजी शिजली की नाही ते बघायचं आहे. आता सिमला मिरची पूर्णपणे शिजलेली आहे. आज एक सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत ज्यामुळे ही भाजी छान मोकळी होते, चिकट नाही होत. 1 मोठा चमचा भरून बेसन घातलं आहे आणि 1 मोठा चमचा भरून कणिकही मी या भाजीला लावणार आहे. माझी आई नेहमी अशा पीठ पेरलेल्या भाज्यांना बेसनासोबत थोडीशी कणिकही लावते ज्यामुळे ही भाजी चिकट न होता छान मोकळी होते. व्यवस्थित सगळं पीठ आपण यामध्ये मिसळून घेतलं. आता झाकण ठेवून एक चांगली दणदणीत वाफ याला येऊ द्यायची आहे जेणेकरून पीठ नीट शिजल्या गेलं पाहिजे. व्यवस्थित शिजलाय आता आपला हा झुणका. सिमला मिरची आणि टोमॅटोचा अगदी चविष्ट लागतो हा झुणका. तर तुम्ही नक्की करून बघा. आज मी गरमागरम भाकरी आणि ठेच्याबरोबर हा झुणका सर्व करणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा. धन्यवाद.